लक्ष्मीपूजनच्या दिवशी सुख आणि समृद्धीसाठी देवी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते। असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मी घरात निवास करते आणि भक्तांवर आयुष्यभर आशीर्वाद देते। त्यामुळे लोक विधीपूर्वक लक्ष्मीची पूजा करतात। प्रत्येक लोक वेगवेगळ्या पद्धतीने देवीची पूजा करतात, ज्यामध्ये वहीपूजन, शंखपूजन, कवडीपूजन यासारख्या वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात। तर दिवाळीच्या दिवशी संपूर्ण विधीपूर्वक लक्ष्मीची पूजा केली जाते। लक्ष्मीपूजनासाठी विशेष साहित्याची आवश्यकता असते। यासाठी तुम्ही जर पूजेचे साहित्य आधीच जमा केले असेल तर छान, आणि नसेल केले तर आजचा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे। नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये। लक्ष्मीपूजनचा व्हिडिओ मी आधीच तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे, पाहिला नसेल तर नक्की पाहावा। तर अनेक ठिकाणी दिवाळीच्या खरेदीसह लक्ष्मीपूजनासाठी लागणारे साहित्य घेतले जाते। अनेक घरामध्ये लक्ष्मीपूजनाची तयारी पूर्णही झाली असेल, मात्र तरीही काही गोष्टी राहत नाहीत ना, याची खात्री करून घ्यावी। तर लक्ष्मीपूजनासाठी लागणारं साहित्य पुढील प्रमाणे। तर सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे लक्ष्मी मातेची मूर्ती। चांदीची असो, पितळेची असो किंवा बाजारामध्ये मातीची मूर्तीही मिळते, तीही घेतली तरी चालेल। गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे। कुबेर मूर्ती आपल्याला घ्यायची आहे। गणपती बाप्पा आणि कुबेर देवांची मूर्ती नसेल तर सुपारीही आपल्याला चालू शकते। पूजेमध्ये मांडण्यासाठी लक्ष्मीच्या आवडीच्या गोष्टी घ्यायच्या आहेत। त्याच्यामध्ये येतं श्रीयंत्र, दक्षिणावर्ती शंख, कमलगट्ट्याची माळ, गजांत लक्ष्मी आणि इथे चांदीचं एक नाणं माझ्याकडे आहे। असेल तर घ्यायचं, नसेल तरी नाही घेतलं तरी चालेल। सर्व देवांची म्हणून एक आपल्याला सुपारी घ्यायची आहे। तर हे सर्व पूजेसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे। त्यानंतर आपल्याला अभिषेकासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे। याच्यामध्ये येतं स्वच्छ पाणी, पंचामृत, हळद चंदन मिश्रित पाणी, कुंकू मिश्रित पाणी, अक्षदा लागणार आहेत। त्याचबरोबर हळदी कुंकू लागणार आहे, कापूर घ्यायचा आहे, अत्तर घ्यायचा आहे, धूप घ्यायचा आहे। त्याचबरोबर गेजा वस्त्र आपल्याला लागणार आहेत, गोमती चक्र, त्याचबरोबर कवड्या लागणार आहेत। गोमती चक्र आणि कवड्या ह्या आपल्याला अनुक्रमे 5, 7 आणि 11 घेतल्या तरीही चालू शकतील। जर तुमच्याकडे सोन्याचे शिक्के असतील तर पूजेमध्ये हेही तुम्ही घेऊ शकता। तर इथे पहा, कलश मांडणीसाठी आपल्याला स्वच्छ तांब्या एक पाण्याने भरून घ्यायचा आहे। त्याच्या गळ्याला बांधण्यासाठी लाल पिवळा धागा घ्यायचा आहे। विड्याची पानं घ्यायची आहेत। त्याचबरोबर देवीच्या ओटीचं साहित्य घ्यायचं आहे। विडा ठेवण्यासाठी विड्याच्या साहित्यामध्ये आपल्याला हळकुंड, सुपारी, खारीक, खोबरं आणि 1 रुपयाचं नाणं, त्याचबरोबर आपल्याला कलशावरती ठेवायला श्रीफळ घ्यायचं आहे। 5 सुगड आपल्याला लागणार आहे। याच्यामध्ये आपल्या घरातील सर्व धान्य भरायचं आहे। उडीद सोडून या कलशामध्ये तुम्ही कोणतेही धान्य घरातील भरू शकता। याच्यामध्ये येतात तांदूळ, गहू, मूग, मटकी, हरभरा, हे सर्व धान्य तुम्ही याच्यामध्ये भरू शकता। आणि एका सुगडामध्ये आपल्याला कॉईन भरायचे आहेत। त्याचबरोबर इथे आपल्याला अशा साळीच्या लहाया लागणार आहेत, बत्तासे लागणार आहेत, खोबऱ्याची एक वाटी घ्यायची आहे। पूजेमध्ये ठेवण्यासाठी धने घ्यायचे आहेत। नवीन लक्ष्मी म्हणजे झाडू किंवा केरसुनी घ्यायची आहे। त्याचबरोबर हिशोबाच्या या दिवशी वह्या घ्यायच्या आहेत। आपल्या घरातील दागिने या दिवशी यांची पूजा करायची आहे। त्याचबरोबर अशी कॅश ही आपल्याला या दिवशी पूजेमध्ये ठेवायची आहे। कॅश जर नसेल तर ती आदल्या दिवशी नक्कीच तुम्ही काढून आणायची आहे। तुपाचे 2 दिवे आणि समई आणि तेलाचा 1 दिवा लागणार आहे। ऋतुकाळानुसार फळं घ्यायची आहेत, मिठाई घ्यायची आहे। घरामध्ये जे फराळ बनवलेलं असेल तर हे आपल्याला नैवेद्य म्हणून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला फुलं लागणार आहे। यामध्ये लाल फुलांचा समावेश नक्की करा, कारण लाल फुलं माता लक्ष्मीला प्रिय आहेत। फुलांची सजावट आपल्याला पूजेमध्ये करायची आहे। गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही फोटोचीही पूजा करू शकता। चौरंग घ्यायचा आहे। बसण्यासाठी 2 पाट घ्यायचे आहेत। हात पुसण्यासाठी स्वच्छ रुमाल घ्यायचा आहे। देवबाप्पांची मूर्ती पुसण्यासाठी आपल्याला अजून एक स्वच्छ कपडा लागणार आहे। एक लाल रेशमी वस्त्र घ्यायचं आहे, एक पिवळे वस्त्र घ्यायचं आहे। देवांच्या आसनासाठी आपल्याला हे सर्व वस्त्र लागणार आहेत। मातीचे दिवे घ्यायचे आहेत। चौरंगाभोवती काढण्यासाठी छान अशी रांगोळी घ्यायची आहे। लक्ष्मीपूजनसाठी लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव आपल्याला आदल्या दिवशीच करून ठेवायची आहे। तर या साहित्याबरोबरच तुमच्या परंपरेनुसार अजून काही सामग्री तुम्हाला लागत असेल तर ती नक्कीच घेऊ शकता। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराचे सर्व दरवाजे, खिडक्या, दिवे किमान रात्रीच्या 12 वाजेपर्यंत नक्कीच सुरू ठेवा। लक्ष्मीपूजन सुरू असताना कोणासोबतही आर्थिक व्यवहार करू नका। या रात्री अखंड ज्योत तेवत ठेवायची आहे। देवीला शिंगाडा, बत्ताशे, लहाया, करंजी, तांदळाचे लाडू, मुगाचे लाडू,
फळं सीताफळ, रव्याचा शिरा, डाळिंब, केशर, मिठाई अत्यंत प्रिय आहे. यापैकी कोणत्याही पदार्थाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. या दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रार्थना करा की तुम्हाला संपत्ती, आरोग्य, आनंद मिळो. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हा सण शांततेत आणि आनंदाने जावो. ही दिवाळी तुमच्यासाठी नवीन संधी, नवीन यश, नवीन स्वप्न घेऊन येऊ दे. तुमची दिवाळी सुखाची आणि आनंदाची जावो. शुभ दीपावली. श्री स्वामी समर्थ.